बिलाल शेख ही जोडी दाखल झाली आहे. सामना 3 षटकांचा असेल. मेगा फायनल. महेंद्र दादा म्हात्रे यांना विनंती असेल, दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि यस आपण सामना सुरू करूया. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दादा या आपण वेलकम, स्वागत आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती. महेंद्र दादा म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. एक ट्रॉफी त्यांच्या घरी देखील जाणार आहे. खूप चांगल्या ट्रॉफीज आपण पाहतोय पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. पहिल्या दिवशी आपण पाहिलं असेल दीपक दादा प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या संघाने दादा आपण देखील या गुरुनाथ दादा म्हात्रे यांचं देखील आगमन होत आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. प्रशांत सर सामना सुरू करायचा आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. लहान मुलांना विनंती असेल या आपण बाहेर, चर्चा बाहेर करा आपण. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म बॉल, परंतु डेड बॉल आहे. मुन्ना पठाण सरांनी लगेचच कळवलं की हा चेंडू डेड आहे, कारण की विकेटच्या पाठीमागे हा चेंडू पिचिंग झालेला आहे. त्यामुळे फर्स्ट वॉर्निंग आहे सर्वांना, त्यानंतर चेंडू नो दिला जाईल. हा नियम आहे या स्पर्धेमधील. जलीश गोलंदाज आहे. जलीश ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार बिलाल शेखच्या बॅटमधून. हा पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. धावसंख्या आहे 6. राईट आर्म राऊंड विकेटने. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहेत नंदू पाटील डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. स्वतःला स्ट्रेच केलं, एका हातामध्ये हा चेंडू अडवलाय. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली आहे या इनिंगची बिलाल शेखने. 8 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 8. सुरुवात दमदार केली बिलाल शेखने या इनिंगची. यावी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहतोय. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा. याच साठी केला होता तास की शेवटचा क्षण गोड व्हावा, आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. पवन केनी स्ट्राईक एंडला होते. मेटे 1 धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती आहेत. बदलापूरच्या क्रिकेटचे महामेरू करण धुळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन.
ऑन साइडला इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सिल्वर स्टार भिवंडी या संघाची बिनबाद 20. धावसंख्या आहे 20 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 3 षटकांचा सामना आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धाव करण्याचा प्रयत्न असेल. सिल्वर स्टार भिवंडी या टीमने टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली आहे. संध्याकाळचं हे सत्र आहे. जय पवार सरांना विनंती असेल करण धुळे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे, कारण की जय पवार सरांची देखील खूप मोठे योगदान आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 40+ चे दोन्ही हाफ, त्यानंतर ओपनचे हाफ हे संघ बनवण्याची फार मोठी जिम्मेदारी असते जय पवार सरांच्या खांद्यावरती. आणि धावसंख्या 20. जय पवार सरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गोलंदाज गोंदिया एक्सप्रेस गोलंदाज आपण पाहतोय बाळा येत आहेत. 1000 किलोमीटरचा प्रवास करून आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. कालचा दिवस देखील गाजवला याच बाळाने. या आधीच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे बाळाची. एक वेगवान गोलंदाज आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना A1 पवनच्या बॅटमधून येतोय हा A1 षटकार. धावसंख्या आहे 26. 26 धावा. संघनायक आहे A1 पवन गेणे. तारिकबाई सय्यद साहेबांचा हा संघ आहे. 70-70 स्पोर्टचे सर्वे सर्वा फाउंडर तारिकबाई सय्यद साहेबांचा हा संघ सिल्वर स्टार भिवंडी. फुल टॉस चुकीला माफी नाहीये. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. अजून एक फुल टॉस चेंडू आणि सलग चालला हा तिसरा षटकार A1 पवन गेनेच्या बॅटमधून. गोंदिया एक्सप्रेस गोलंदाज बाळाचा खरपून समाचार घेतलाय. धावसंख्या 38-38. क्या बात आहे. प्रचंड वेग आपण पाहिला आणि या चेंडूवरती बीट केलेला आहे बाळाने पवन केनेला आणि सुटकेचा श्वास घेतला असेल, कारण की चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. आणि येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 38 धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. ग्लेन येत आहेत. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक आपण पाहतोय गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप दणदणीत खणखणीत चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44 धावा. .00 च्या सरासरीने 44 धावा बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये सिल्वर स्टार भिवंडी या संघाने. 44 धावांची पार्टनरशिप बिलाल शेख आणि A1 पवन केने मध्ये. नंदू पाटील येत आहेत अंतिम षटकामध्ये.
हाफ ट्रॅकर आहे व्ही शेप मध्ये, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चाबूक शॉट, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती 50 धावांची पार्टनरशिप बनवली आहे बिलाल शेख आणि A1 पवन केनेने. चौकार षटकारांची आतिषबाजी. याही षटकाची सुरुवात षटकाराने केली आहे. सिल्वर स्टार पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. प्रचंड वेगाने हा चेंडू आला. धावसंख्या 50 आहे. पहिल्या क्रमांकासाठी आपण पाहतोय 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि चौथ्या क्रमांकासाठी देखील 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय आज सकाळपासून या ट्रॉफीजने. ड्राईव्ह केलं, स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील. चेंडूवर थोडासा वेग कमी झालेला आहे. ग्लेन येत आहे चेंडूवरती. उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते चिकी सिंगल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. कालच्या दिवसामध्ये श्रेयश इंदुलकरने अक्षरशः षटकारांची आतिषबाजी केली. फुल टॉस, खराब गोलंदाजी. त्या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय पवन केनेच्या बॅटमधून. सत्तावन्न धावा 57. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे परंतु कीपर बीट झालेले आहे श्रेयश इंदुलकर आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. आय थिंक कोणता इशारा येत नाहीये प्रशांत सरांचा. बॅटकट असावी की बाईज आहे. थोडासा उशिराने त्यांचा निर्णय आलेला आहे आणि बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल. 58 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या षटकामधील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 58 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहे. चेंडू पट्टू नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि 2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल का? आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आणि चौथी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि 5वी धाव पूर्ण होईल का? फलंदाज झाल्या बाद. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 62 आणि 63 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या मॅच मध्ये सिल्वर स्टार भिवंडी या संघाने गोपी 11 ऐरोली या संघासमोर. या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न होता. 4 दिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल करण धुळे यांचं मी मनापासून आभार मानतो. संपूर्ण जोविलीकर चषक आयोजन समिती यांचं मी आभार मानतो आणि खास करून 4 दिवस खूप चांगली साथ दिली व्हॉइस ऑफ बदलापूर राहुल चव्हाण यांचं देखील आभार मानतो. आमचे ऑफिशियल गुणलेखक अभय यांचे देखील आभार मानतो. tenniscricket.in लाईव्हचं मी आभार मानतो. जय पवार सर असतील, मुन्ना पठाण सर असतील, प्रशांत सर असतील, या तिन्ही पंचांचं मी आभार मानतो. इथल्या प्रेक्षकांचं मी आभार मानतो आणि तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, एकत्र आणि जोविलीकर चषकाचा आनंद घेतला. 63 धावा बनवायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये गोपी 11 या संघाला. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल हे ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर मानकिवली, एक गोड आवाज राहुल चव्हाण यांना ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तिकडे जा बॉल जाईल तो आणून द्यायचा. बॉल केल्यावरती आतमध्ये नका येऊ.
थँक्यू सो मच रोशनजी संते सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये खूप चांगली 7-4 दिवस त्यांची या स्पर्धेला लाभली आणि खूप चांगला आवाज सातत्याने हा आवाज तुम्ही कल्याण डोंबिवली नव्हे तर ठाणे रायगड भिवंडी पालघरमध्ये आवाज तुम्ही नेहमीच ऐकता आणि यावर्षी रतनबाळ स्मृती चषकामध्ये देखील तो आवाज आपण सातत्याने ऐकला असे आमचे परम मित्र रोशनजी संते. धन्यवाद. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवाय शंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. खेळ तर जवळीकर चषक ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. जयमान क्रीडा मंडळ जोबेली यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. करंदुळे बदलापूरचा वंडर बॉय त्याच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. त्याच्या साथीनं अभय चौधरी यांचं देखील योगदान मोठं आहे या स्पर्धेमध्ये. खरं तर 4 दिवस कसे गेले कळालंच नाही. या पहिल्या दिवसामध्ये ग्रामीण गटातून खेळत असताना टीम दीपकदादा प्रतिष्ठान RM सोनारपाडा संघ त्या संघाने बाजी मारली. तो संघ पुढे सरकला. नुकताच महेंद्रजी म्हात्रे साहेब त्यांचंही शुभागमन झाले. त्यांच्या साथीने आमचे गुरुनाथ दादा त्यांचंही शुभागमन झाले. त्यांचंही मोस्ट वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचाच घरचा संघ आम्ही पाहिला सोनारपाडा. आणि दुसऱ्या दिवसामध्ये खरं तर सिल्वर स्टार भिवंडी हा संघ जो मैदानावरती खेळतोय अंतिम सामना आजच्या दिवसातील अंतिम लढत या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळेल. कालचा दिवस खरं तर गोपी 11 या संघाने गाजवला आणि आज पुन्हा एकदा खुल्या गटातून पाहता एका बाजूला 40+ क्रिकेट खुल्या गटातून तुम्हाला पाहायला मिळेल तर एका बाजूला रेग्युलर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. पवन केने खूप चांगली बॅटिंग केली आणि आता गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तो दाखल झाला. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो तो गुड गेम. आणि खरं तर मागील मॅच मध्ये श्रेयस इंदुलकरला आपण पाहिलं जो 0वरती बाद झाला परंतु का बॅटिंग केली. मैदानाच्या आतमध्ये परेश आणि त्याच्यासाठी खूप चांगला खेळ आपण मागील मॅच मध्ये पाहिला. उदयचा आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर 62 धाबा बनल्या गेल्या 3 षटकांमध्ये. 63 धाबांचा टार्गेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतात. चेंडूला फेक करतील दरम्यान 2 धाबा सहजरित्या इथे कंप्लीट झाल्या. तेसीचा प्रयत्न नाही. 2 धाबा एकवटे गेल्या. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक स्वतःचं पण संघाचं अकाउंट ओपन केलं. बॅटर श्रेयस इंदुलकरनं खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये श्रेयसनं केली आहे. कालच्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांची मनं सातत्याने जिंकली होती श्रेयस इंदुलकरनं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बी शेप मध्ये वाऱ्याची वार्तालाप करत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकार आला बॅट्समन श्रेयस इंदुलकरच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती 2 धाबा जरूर एकवटल्या पवन केनेच्या विरोधात परंतु हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर आलाय. धावफलक प्रचंड वेगाने आता पुढे सरकेल. 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 63 धाबांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहता मैदानावरती पवन केने एवन पवनच्या विरोधात हा सिक्सर. छोटे मोठे युद्ध समाप्त झाले. महायुद्धाला आता प्रारंभ होतो. जवळीकर चषक अंतिम टप्प्यामध्ये. आज स्पर्धेचा अंतिम आणि अखेरचा दिवस 4था दिवस तुम्ही एन्जॉय करता. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत. खुला गटातील दोन्ही संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतात. 3 दिवस भरपूर चांगली साथ लाभली. आमची साथी समोरचे रोशनजी संते मॅमफ्रॉम गारेबली डोंबिवली त्यांच्या साथीला 3 नामांकित पंच मुन्ना पठाण सर जय बबार सर आणि प्रशांत सूर्यराव सरांना आपण पाहिलं आणि त्यांच्या साथीने आमचे अभय चौधरी सर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in गौरवजी सावंत प्रथमेश राणे त्याचबरोबर ओमकार प्रशांत सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. ऑन साइडला खेळतलाय फटका फसला की काय गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. एका डब्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर टीट फॉर टॅट. जशी सुरुवात केली एवन पवननं तशी सुरुवात केली बिलाल शेखनं ती सुरुवात मैदानावरती करतोय श्रेयस इंदुलकर. त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय सीमारेषा पार. इथे चौकार. 12 माहिती आहे श्रेयस इंदुलकरला टार्गेट थोडस मोठा परंतु गोपी 11 नाव कुठे छोटा. कारण मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं खरं तर श्रेयस बाद झाला परंतु संघाचा डाव कोणी सावरला तर तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उदय आणि त्याच्या साथीला परेश का बॅटिंग केली होती. परंतु या मॅच मध्ये अजूनही केतन शांत आहे कारण त्याला स्ट्राईक मारली नाही. पवन एबन पवन गोलंदाजी मार्फती सज्ज होतोय. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. हा देखील फटका क्रिकेटचा क्लास तुम्हाला बाहेर मिळतोय. एवन पवनच्या विरोधात तुम्ही पाहता श्रेयस इंदुलकरच्या बॅटमधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. नजाकत. षटकार.
4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि धावफरक आतापर्यंत 18 धावा खर्च करत असताना एबन पबनला तुम्ही पाहताय सर भावेश पवार यांना भाग पाडलं काही कानमंत्र घेण्यासाठी एबन पबनला पाहायचं इतकंच आता त्या कानमंत्रावरती तो खरा उतरतोय पबन की मात्र पुन्हा एकदा श्रेयस इंदुरकरच्या बॅटमधून चौकार षटकार काप बॅटिंग करतोय. जर श्रेयस इंदुरकरचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. काप बॅटिंग करतोय. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न होता परंतु पंच आमच्याकडे इशारा करतात डेड बॉल. अर्ध्या पिचच्या आधी जर खेळपट्टीमध्ये चेंडू बाउन्स झाला तर नक्कीच पंच रेड बॉल घोषित करतात परंतु सरळ दुसऱ्यांदा जर बाउन्स झाला तर तो चेंडू नो असं पंच घोषित करतात. एबन पबन लेफ्ट राऊंड विकेट. फुल टॉस होता पुढे सरसावले ऑन साइड ला खेचलाय पेड़ के टहनी पर बैठा पक्षी कभी टहनी टूटे से नहीं डरता है क्योंकि उसे विश्वास उस टहनी पर नहीं तो अपने पंखों पर होता है. आणि श्रेयस इंदुरकर आज मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमधून बॉल निघून चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. सिक्सर. एका बाजूला यंग टॅलेंट तर दुसऱ्या बाजूला अनुभवाची शिदोरी. हे बॅटल चांगलं रंगले मैदानावरती. यस 5 चेंडूचा खेळ आता संपन्न झाला आणि धावफरक जाऊन पोहोचला आतापर्यंत 24 धावा. तेरा चेंडूचा खेळ आता शिल्लक आणि जिंकण्याकरिता 49 धावांची गरज. टॉस खरं तर जिंकला होता टीम सिल्वर स्टार भिवंडी या संघानं. तारुबाई सय्यद यांचा वरचा संघ हैदराबादवरती खेळतोय आणि जसा टॉस जिंकला लगेच निर्णय घेतला क्षणाचा विलंब न करता बॅटिंग करण्याचा आणि इन्व्हाइट केले टीम गोपी 11 या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. 62 धाबा म्हणल्या जरूर 63चं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 24 धावा श्रेयस इंदुरकरच्या बॅटमधून आल्या जरूर परंतु आता येणारे 13 बॉल जिंकण्याकरिता गोपी 11 या संघाला 49 ची गरज. गो शेवटचा बॉल अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न फसतोय. बॅटची कडा घेतली त्यानंतर बॉल मात्र यष्टिरक्षक बिलालच्या हातामध्ये आणि आता अखेर मैदान सोडावं लागतंय. बॅट्समन श्रेयसला परंतु जर खेळ आवडला असेल तर टाळा पाहायला हरकत नाही. जबरदस्त बॅटिंग. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ग्लेन दाखल होतात त्याच्या साथीनं केतन गोरदाजी मार्फवरती षटक क्रमांक 2 घेऊन आले सर भावेश पवार. षटक क्रमांक 2 लेफ्ट मोड द विकेट सर भावेश पवार. स्ट्रायकिंग वरती केतन. या बळीला देखील डेड बॉलचा इशारा पंचजामच्या परत पोहोचला. बारा चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे जिंकण्याकरिता गोपी 11 संघाला 49 धावांची गरज या मॅच मध्ये. या बळीला देखील संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगाला बॉल निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. बॅट बॉल. पाच बॉल अजून शिल्लक या षटकातील 12 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 49 ची गरज होती. चांगला फटका पाहायला मिळतोय. बराच काळ चेंडू मात्र हवेमध्ये तरंगतोय जरूर. टीप मध्ये क्षेत्ररक्षक धावत पोहोचलाय. दरम्यान
एक चिकी सिंगल. एक सिंगल ऍड होईल. एका धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 25. स्कोर कार्डवरती धाबा जोडल्या गेल्या. स्ट्रायकिंग एरियावरती ग्लेन या बळीला देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे पाहिलं अशा नजरेनं की हा चेंडू वाईट आहे का, परंतु पंच तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे प्रशांत सूर्यराव सरांच्या माध्यमातून. वन बाउंस. षटक क्रमांक दुसरा. यावेळेस मात्र बचाव पण पवित्रा घेतला होता. हलक्या हाताने चेंडूला ढकलला. स्क्वेअरला बॉल चालला डीप मध्ये. एक चिकी सिंगल. सिंगल डबल आता काम चाललं नाहीये, परंतु काप बॅटिंग केली श्रेयस तेंडुलकरनं. 24 धाबा त्याने जवळजवळ 5 चेंडूमध्ये कुठल्या. आणि आता थोडंसं शांत क्रिकेट पाहायला मिळेल, कारण पावसाच्या देखील सरी मैदानाच्या आतमध्ये कोसळतात. आणि सर बाबेश पवार गुरुदाजी बार्कवरती षटक क्रमांक दुसरे घेऊन आलेत. या बळीला देखील हाफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न फसतो. अंपायर सिग्नल नो बॉल आणि त्यावरती बॉल देखील स्टँडच्या मागे चाललाय. दरम्यान 1+1 अशा 2 धावा इथे मिळतील. पुढचा बॉल फ्री हिट. या 2 धाबा. या बळीला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहताय बचाव पण पवित्रा घेतला होता. यशांच्या मागे बिलालला तुम्ही पाहताय, त्याच्या देखील चेंडू हातामध्ये सापडत नाहीयेत. म्हणजे वेग किती आहे पहा सर भावेश पवार यांचा. सिंगल यस लेगबॅलच्या स्वरूपात ऍड केली गेली आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकेल. कासपाच्या गतीने आता धावसंख्या पुढे जात असताना 28. यावेळी देखील गोपणी सारखी बॅट फिरवली होती, परंतु संपर्क आहे की नाही पाहावं लागेल. आणि अखेर अजून एक फलंदाज इथे मात्र मैदान सोडतोय. केतनला परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद. ग्लेनला तुम्ही पाहता. यावेळेस देखील क्रॉस बॅट खेचायचं होतं, नाही जमलं. आर्यन देतात. आर्यन बोईर हायवे टीव्ही टीमचा हा खेळाडू. भिवंडी तालुक्यातील बरेचसे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. बघ गोरसईचा विचार केला तर सर बाबेश पवार, एबन पबन, त्यानंतर हायवे दिवाचा विचार केला तर आर्यन बोईर. चांगला फटका आहे. बरेचसे खेळाडू तुम्हाला भिवंडी तालुक्यातील नक्कीच सिल्वर स्टार या संघामध्ये पाहायला मिळतील. आज आकाश जांगीर नाही आहे, कारण दुसरा दिवस आकाश जांगीरने गाजवला होता. अर्धशतक त्याचा आपण पाहिलं होतं. विनीत माळी जो मानकुलीचा खेळाडू आहे त्याचं देखील अर्धशतक आपण पाहिलं होतं याच मैदानावरती. आर्यन रन विकेट. चांगला फटका आहे. 20 मध्ये खेचला आलं होतं. कार्पेट बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. ऍक्च्युअली सिंगल ऍड इथे होती. सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. एका धाब्याच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचला. आतापर्यंत षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना, तिसरं षटक मार्गस्थ असताना 31 धाबा.
अजूनही 32 धावांची गरज जिंकण्याकरिता 3 चेंडूचा खेळ शिल्लक. पावसाच्या सरीचा देखील आता शुभागमन झालंय. चांगला फटका बार मिळतो, ऑन साईडला खेचलाय जरूर आणि अखेर बॉल बाउंड्री बाहेर. आर्यन भैरच्या विरोधात ग्लेनच्या वाटपून षटकार. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. ह्या वेळेला देखील सहजरित्या हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न पोहोचतोय. दरम्यान डॉटबॉलची समाप्ती. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. शेबटचा बॉल फटका चांगला यावेळी मात्र चौकार येतोय. शेबट गोड केले ग्लेननं. खूप चांगला खेळ दाखवला गोपी इलेव्हन आणि इथे मात्र अभिनंदन टीम सिल्वर स्टार भिवंडी. अभिनंदन ऑल टीम आणि तारुबाई सय्यद आपलं देखील अभिनंदन आणि टीम गोपी इलेव्हन आपलं देखील अभिनंदन. या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील एक पारितोषिक घेऊन जाल. अभिनंदन टीम सोनारपाडा. या मॅच समर्थ मॅच ज्या बॅटरच्या बॅटमधून तब्बल पहिल्या डावामध्ये 31 धावा आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट संपादित केली तोच खेळाडू A1 पवन ठरला या मॅचचा मार्द मॅच. मला पण पाहिजे. चला A1 पवन आपण या मर्दमाचा किताब आम्ही देऊ. गुरुजी मात्रे साहेबांना